स्वामी समर्थ. दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येते घरी. पूर्ण होऊ तुमच्या सर्व इच्छा, माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण. हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास आणि महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसांची आहे, दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे, दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय, त्यासोबतच वसुबारस कधी आहे, लक्ष्मीपूजन कधी आहे, या सगळ्यांचे शुभ मुहूर्त, तसेच धनत्रयोदशी, पाडवा या सगळ्यांचे शुभ मुहूर्त मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी म्हणजे 2025मध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल. 6 दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते आणि शेवट हा भाऊबीजेने होतो. यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी हे एकाच दिवशी आलेले आहेत. तारीख आहे 17 ऑक्टोबर 2025 आणि वार आहे शुक्रवार. तर भाऊबीज ही 23 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवारच्या दिवशी आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. यावर्षी 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे. तर वसुबारस या दिवसापासून खरी दिवाळीची सुरुवात होत असते. म्हणजेच या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा हा आपण लावत असतो आणि या दिवसापासूनच घराच्या बाहेर आकाशकंदील देखील लावला जातो. बाहेर आपण पणत्याही लावतो. तर यावर्षी वसुबारस शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी आहे आणि या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते. किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गायीचा गोठा असेल तर तिथे जाऊन गाई वासराची पूजा करावी. गायीचा गोठा नसेल तर तुम्ही घरीच रांगोळी, चित्र काढून किंवा गाई वासराची मूर्ती देखील तुमच्या घरी असेल तर त्याची देखील पूजा करू शकता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आपण गाईला गोमाता असे म्हणतो. आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं, घरामध्ये भरपूर सुख समृद्धी संपत्ती यावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने गाई वासराची पूजा करायची आहे. या दिवशी खरं तर जिवंत गाई वासराची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे. तर ही गाई वासराची पूजा साधारणतः सायंकाळी करतात, म्हणजे दिवे लागणीच्या वेळेला. म्हणजे तुम्ही सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये पूजा करू शकता. आपल्याला 17 ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी वसुबारसच्या दिवशी रमा एकादशीचं व्रतसुद्धा करायचं आहे. वसुबारस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 18 ऑक्टोबरला धनतेरस किंवा धनत्रयोदशी आलेली आहे. धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील 13वी तिथी. तर या दिवशी 13 या संख्येला अतिशय महत्त्व असतं. आपण जे काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण 13 दिव्यांनी ओवाळायचं असतं. या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी सोने, चांदी, भांडी यासारख्या नवीन वस्तू पण आपण खरेदी करू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती, समृद्धी नांदते. तर या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरीची पूजा करतात. पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा ही नक्की करावी. कारण धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात जसे की हळकुंड, लवंग, तुळस, दालचिनी, काळी मिरी, तर हे सर्व आपण आयुर्वेदिक औषधं तयार करण्यासाठी वापरत असतो. तर त्या वनस्पतींची या दिवशी पूजा केली जाते. तसेच या दिवशी धनाची म्हणजे पैशाची देखील पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवले जाते.
तर शनिवारी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि दुपारी 1:50 ते सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत लाभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त आहे आणि त्यानंतर सायंकाळी 6:15 ते 7:45 पर्यंत लाभ मुहूर्त आहे। तसेच रात्री 9:15 ते उत्तर रात्री 12:30 पर्यंत शुभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही भांड्याची किंवा इतर वस्तूंची खरेदीही करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूची खरेदी देखील तुम्ही या मुहूर्तावर करू शकता। आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी 7:16 ते 8:20 कधीही आपण आपली धनत्रयोदशीची पूजा ही करू शकता। आणि हो, या दिवशी यमदीपदान देखील केलं जातं। संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून देखील ओळखला जातो। तर या दिवशी यमदेवाला एक दिवा देखील दान केला जातो, ज्यामुळे अकाल मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना प्रसन्न करतो आणि आपल्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाल अपमृत्यू होऊ नये म्हणून यामध्ये यमदेवांना प्रार्थना केली जाते। तर शनिवारी 18 ऑक्टोबर धनत्रयोदशी आणि यमदीपदान हे आपल्याला करायचं आहे। आता त्यानंतर 19 ऑक्टोबरचा दिवस सोडला की सोमवारी 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे आणि या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं आणि या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे। अभ्यंग स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उटणे लावून शरीराची शुद्धी केली जाते। या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभ्यंग स्नान करावे। या दिवसाला पहिली अंघोळ असं पण म्हणतात आणि परंपरेनुसार नरक चतुर्थीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे। नरक चतुर्थीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हणतात। पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। तर हे अभ्यंग स्नान तुम्ही पहाटे 5:13 ते सकाळी 6:25 पर्यंत करू शकता। हा त्यासाठीचा शुभ मुहूर्त आहे। आता त्यानंतर मंगळवारी 21 ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन। अश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवसाची सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात। लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो। तर या दिवशी सर्वजण अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात। या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो। मध्ये रांगोळी, दिवे तसेच आकाशकंदील लावून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं, कारण आपल्याकडे जे काही सोनं, पैसा, समृद्धी आहे ती सर्व लक्ष्मी असते। जर आपण तिची मनोभावे पूजा केली तर आपल्याला यातलं काही कमी पडत नाही। तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेरांची पण पूजा करायची असते। यावर्षी अमावस्या ही सोमवारी 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 लागणार आहे आणि ती 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:54 पर्यंत असणार आहे आणि दरवर्षी आपण अमावस्या काळातच लक्ष्मीपूजन हे करत असतो। त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला 20 ऑक्टोबरला करायचं आहे की 21 ऑक्टोबरला। पण 20 ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अधिक असून 21 ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अल्पकाळ आहे आणि या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्या व्याप्ती कमी अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावे। मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 पर्यंत या प्रदोष काळामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जरी वहीपूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री 7:43 ते रात्री 9:16 पर्यंत लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन देखील करू शकता।
आता याच्यानंतर वहीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 22 ऑक्टोबरला दिवाळी पाडवा, ज्याला बलिप्रतिपदा असे देखील म्हणतात, तर हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे। तर या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते आणि पती आपल्या पत्नीला या दिवशी भेटवस्तू देखील देतो। या पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूंची खरेदी नक्कीच करा, कारण हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त मानला जातो। त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर ती अतिशय शुभ ठरते। तुम्ही सोने चांदी यासारख्या धातूंची पण खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी यासारख्या वस्तूंची खरेदी करू शकता। खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या शुभ कार्याला सुरुवात करायची असेल तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ मानला जातो। आता या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे आणि सकाळी परत 10:56 ते दुपारी 12:23 देखील शुभ मुहूर्त आहे। तसेच सायंकाळी 4:42 ते 6:10 लाभ मुहूर्त आहे आणि रात्री 7:42 ते 10:49 शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीची खरेदी करू शकता। आता त्याच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी 23 ऑक्टोबरला आहे, तो आहे भाऊबीज। तर हा दिवस आहे भाऊ बहीण यांच्या नात्याचा। या दिवशी आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे। तर या दिवशी म्हणजे गुरुवारी 23 सप्टेंबरला भाऊबीजेला दुपारी 1:13 ते दुपारी 3:28 औक्षणाचा शुभ मुहूर्त आहे। या वेळेमध्ये बहीण आपल्या भावाचं औक्षण करू शकते। तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो। तर अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही 6 दिवसांची असणार आहे आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला सुद्धा खूप महत्त्व आहे। कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला फार महत्त्व आहे। तर 2 तारखेला तुळशी विवाह आहे। ज्यांना 2 तारखेला जमणार नाही त्यांनी 5 तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह केला तरी चालतो। त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न पण लावू शकतो आणि त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावरील तुळशीचा विवाह हा लावला जातो आणि एकदा का हा तुळशीचा विवाह संपन्न झाला इतर विवाहाच्या मुहूर्ताच्या तिथी या निघायला सुरुवात होते। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त पाहिला की कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावरती आपल्याला पूजा करायची आहे। तर या सगळ्या दिवसांचे शुभ मुहूर्त मी तुम्हाला दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही या मुहूर्तावरती पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करावा। तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी तसेच जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी।